नमस्कार मैत्रिणी. आज आमचं लग्न घर आहे. लग्नाचं माझ्या पुतणीचं लग्न आहे आणि तिथले काही पारंपरिक पद्धतीचे जे पद्धती आहेत त्या दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा. शेवटी सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहेत आणि अशा कशा पद्धतीने केलेलं आहे ते बघा. तर ह्या ठिकाणी आम्ही असं मांडलेलं होतं आणि बांगड्या भरायच्या काही विधी जे आहे तर ते पारंपरिक विधी करायचे होते लग्नाचे आणि आपण तिथे सुरुवात केलेली आहे. लग्नाच्या 2 दिवस आधी हे विधी केले जातात की सगळ्यांना भाऊबंदकीला बोलवलं जातं बायकांना आणि त्यांच्या बांगड्या भरल्या जातात, नवरीची पूजा केली जाते आणि काही करंजा सांजोऱ्या अशा पद्धतीने त्या लाटल्या जातात कारण नवरीबरोबर द्यायच्या असतात. त्याच्यासाठी हळद बारीक केली जाते आणि आमची ही नवरीबाई आहे, आमची ही पुतणी. तर तिच्या लग्नाचंच आपण प्रत्येक व्हिडिओ बघत आहात तुम्ही. मागच्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिला, आताचा पण छान. तर आता आमच्या ह्या ठिकाणी तिचं तर त्याच्यानंतर आम्ही ज्या वस्तू आपण जे लक्ष्मी म्हणून घरात आणल्या जातात त्या वस्तू आणि ही आमची लहान जाऊबाई आहे. तर नवरीची आई आमच्या ह्या मोठ्या जाऊबाई आहे, त्यांची पूजा केली आणि हे डालकी, सुपडं, शिराई तर अशा पद्धतीने ज्या वस्तू या लक्ष्मी म्हणून आपण ह्या घरात आणल्या जातात आणि हा कुंकवाचा बाजार तर त्याची सुद्धा पूजा करून आपण इथे घरात आणलेला आहे. असं पारंपरिक पद्धतीचे सगळे विधी पूर्ण करत आहोत आपण. तर आमच्या ह्या मोठ्या जाऊबाई आहेत. ही आमची वहिनी आहे. तर प्रत्येकीच्या हातात अशा वस्तू दिलेल्या होत्या आणि त्या वस्तू पूजा करून पारंपरिक पद्धतीने पूजा करून आणि मी स्वतः इथे जी आपण म्हणतो लक्ष्मी म्हणजे शिराई तर तिची सुद्धा आपण इथे पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या ह्या याईनबाई आलेल्या होत्या आणि त्यांची सुद्धा इथे छान असं आधी पूजा केलेली आहे आणि जाऊबाईंनी. त्याच्यानंतर आपले जे काही नवरीचे पारंपरिक जे विधी होते तर तिची पूजा करून आणि बांगड्या भरायच्या अशा पद्धतीने किंवा रासपूजन बघा मागच्या साईडला इथे रासपूजन जागा कमी असल्यामुळे इथे रासपूजन केलेलं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी अगदी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ केलेला आहे. तर अशा आम्ही सगळ्या जाऊबायांनी सगळ्यांनी अशी पूजा करून घेतलेली आहे. तर अशी सगळी मांडणी केलेली होती आणि छान असं हे सगळं पूजन मांडलेलं होतं. बघा अशा पद्धतीने सगळ्यांनी आम्ही पूजा केलेली आहे आणि छान असं आहे गाणं. तिथे विठ्ठल रुक्माई, इथे राधाकृष्ण अशी छान अशी मांडणी केलेली आहे. छान एका बाजूला भरडकी जिथे आपली हळद दळली जाते आणि इथे छान असं कळस मांडून हे पूजन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आमच्या जाऊबाई उभी होती वाडीवर, तेज पडे साडीवर, तिथून आला जोरी मोती गेले पोरी, गौरव पाटील नाही घरी तर मोल कोणतरी. वा वा छान छान. शिवाजी सारखा पुत्र जिजामातेने घेतला कडे, शिवरावांचं नाव घेते सवासनी पुढे. छान. सज्जन सासू सासरे सज्जन धीर नंदा हौशी, साहेबराव पाटलांचं नाव घेते ऋतूच्या रासपूजनच्या दिवशी. सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, रमेशरावांचं नाव घेते 7 जन्माचे साथी. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण,
दीपक रावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखो. छान छान. कोल्हापूरच्या देवीपुढे हळदी कुंकाच्या राशी वसंतरावांचं नाव घेते. ऋतूच्या कार्यक्रमाचे आता आमच्या ह्या सगळ्या सुना आहेत, तर आता सुना नावं घेणार आहेत. लावत होती कुकू त्यात पडला मोती, गणेशराव माझे पती सौभाग्यवान भाग्यवान किती. वांचे निमंत्रण मिळाले काल, योगेश रावांचे नाव घेते, कुंकू लावते लाल. लिहायचं खूप होतं पण पेनात नव्हती शाई. सचिन रावांचं नाव घेते, त्रिशाची आई. वा रे वा. नाव घ्या हा काय कायदा, निलेश रावांचं नाव घेते, तुमचा काय फायदा. नाशिकचे फेमस आहे द्राक्ष, नागपूरचे फेमस आहे संत्री. आशिष रावांच्या आयुष्यात मी आहे मुख्यमंत्री.